सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देण्याची कोणाला होते वारंवार उपरती। माहिती अधिकाराचा गैरवापर करून कोण प्रशासनाला धरतोय वेठीस। पालकमंत्री, खासदार, आमदार पाठीशी असणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण देतोय नाहक त्रास। सरकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याच्या अनेक बातम्या आपण पाहतो। इथं मात्र उलट स्थिती आहे। इथं एका अधिकाऱ्यानंच माजी आमदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हा प्रकार आहे कणकवलीतला। माहितीच्या अधिकाराचा गैरवापर, वारंवार नाहक बदनामी आणि विनाकारण त्रास देत असल्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवलीतले कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी वरिष्ठांकडे केली आहे। त्यांनी याबाबत सविस्तर पत्र वरिष्ठांना दिले। त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी सर्वगोड यांच्यावर उपरकरांनी आरोप केल्याचं म्हटलंय। वास्तविक या कामाचा सार्वजनिक बांधकाम विभागाशी काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय। हे प्रकरण अलीकडचं आहे, परंतु गेल्या वर्षभरात उपरकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली विविध प्रकारचे 60हून अधिक अर्ज दाखल केल्याचंही सर्वगोड यांनी या पत्रात नमूद केलंय। आता उपरकर यांची थोडी पार्श्वभूमी पाहूया। यापूर्वी विधान परिषदेचे सदस्य असलेले परशुराम उपरकर अलीकडे बराच काळ मनसेत होते। मात्र पक्षवाढीसाठी काहीच प्रयत्न न केल्यामुळे राज ठाकरे यांनी स्वतः कोकणात येऊन एका दिवसात मनसेची कार्यकारिणी बरखास्त केली होती। वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाला एका वर्षात 60हून अधिक पत्र पाठवण्यात वेळ घालवणाऱ्या उपरकर यांना पक्षवाढीसाठी तसा वेळ मिळणंही अवघडच आहे। विकासातले अडथळे दूर करणं, लोकांच्या समस्या सोडवणं, सरकारी अधिकाऱ्यांना विकास कामांसाठी प्रोत्साहन देणं हे लोकप्रतिनिधींचं काम। मात्र उपरकरांनी आजवर विकास कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं, पत्रकार परिषदा घेऊन आंदोलनाची धमकी देणं असे प्रकार सर्वाधिक केले आहेत। प्रत्यक्षात कोकणच्या विकासासाठी कोणतंही लक्षवेधी काम त्यांना अद्याप करता आलं नाही। त्यामुळं माहिती अधिकाराचा असा बेसुमार वापर करणं आणि एकाच खात्याला, एकाच अधिकाऱ्याला टार्गेट करणं या हेतूवर शंका घ्यायला जागा आहे। त्याचमुळं सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होते। भय कुणाला वाटतं? जे लोक चुकीचं काम करत असतात, जे लोक शासनाच्या कामाचा, शासनाच्या पैशाचा अपयोग करतात। मी एक राष्ट्रसेवक आहे, माझ्या म्हणजे मनामध्ये भीती असण्याचं काही कारणच नाही, कारण मी शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग करत आहे। शासनाच्या पैशाचा अपहार होणार नाही याच्याकडे माझं कटाक्षानं लक्ष आहे। वास्तविक कार्यकारी अभियंता म्हणून अजय कुमार सर्वगोड यांनी पदावर येताच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करून लक्षवेधी काम केलंय। जनता त्यांच्या कामाचं कौतुक करते, परंतु अशा अधिकाऱ्याला नाहक त्रास देण्याची उपरती उपरकरांना वारंवार का होते, यात त्यांचा कोणता हेतू आहे हे त्यांना स्पष्ट करावंच लागेल। याशिवाय दुसरीकडे उपरकरांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी केल्याशिवायही दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार नाही, अशी ही मागणी सर्वगोड यांनी केली आहे। आता सर्वगोड यांच्या या पत्रानुसार उपरकर यांच्यावर शासन गुन्हा दाखल करते किंवा नाही याचीच जनतेत उत्सुकता आहे।